HR ला इन्व्हेस्टमेंटची डिक्लेरेशन दिली का? नाही रे. नाही यार, पण इन्व्हेस्टमेंट पण कुठे केली अजून? म्युच्युअल फंड मध्ये करूया का? हा करूया, पण कोणत्या स्कीम्स मध्ये केली पाहिजे? चल ना बघूया तरी. हे बघ, मला 5 स्कीम्स मिळाले पण. अरे मला बघ टॉप 10 स्कीम्स मिळाल्या आहेत. हे बघ, मला पण 2 लिस्ट मिळाले. एक मिनिट. हे बघ, हे 4 स्कीम सेमच आहेत. अरे मग 4 मध्ये इन्व्हेस्ट करूया. हा चालेल. जेनझेना बेस्ट स्कीम्स गुगल नक्कीच देईल, पण त्या स्कीम तुमच्यासाठी बेस्ट आहेत का हे बघणं केव्हाही गरजेचं आहे. कारण तुमची स्वप्न वेगळी, प्रत्येकाची उद्दिष्ट वेगळी आणि रिस्क ॲपेटाईटही वेगळं. गुगल तुम्हाला पोहायचं कसं याचे खूप व्हिडिओ दाखवेल, पण पाण्यात जेव्हा तुम्ही खरोखरच गटांगळ्या खाता तेव्हा तुम्हाला लागतो एक चांगला कोच. फायनान्शियल ॲडवायझरचं तुमच्या आयुष्यात हेच नक्की स्थान असतं. तुमच्या उद्दिष्टांप्रमाणे तुमचं वेल्थ क्रिएशन वेळोवेळी होतंय की नाही हे पाहत राहणं आणि तुमच्यासाठी सिलेक्ट केलेल्या स्कीम तुमच्यासाठी तुमच्या उद्दिष्टांप्रमाणे रिस्क ॲपेटाईट प्रमाणे बेस्ट आहे की नाही हे पाहणं. पण हे सगळं कळून सुद्धा जर तुम्ही म्हणत असाल मला कोणाला विचारायची गरज नाही, मी माझं करू शकते. वी बिलॉंग टू जेनझी. ओके, आपल्याला काय गरज आहे कोणाची हेल्पची? आपण टेक सॅव्ही आहोत, आपण करू शकतो. कशाला कोणाची गरज आहे? गुगल आहे ना. कशाला पाहिजे ऍडवायझर? ऑनलाईन आहे ना. तर आम्ही म्हणतो कळतंय पण वळत नाही.